दादा गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची सुद्धा चौकशी सुरू असल्याची माहिती आहे। शिवाय वाल्मिक कराड याच्या पत्नीची सीआयडी पथकाने चौकशी केली आहे। सध्या मंजली कराड यांना सोडून देण्यात आल्याची प्रतिक्रिया यावेळी सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण बीड संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातली पाहतोय। वाल्मिक कराड जो या प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचं बोललं जात आहे, त्याच्या जवळच्या व्यक्तींची आता चौकशी सुरू आहे। त्याचे 2 बॉडीगार्ड्स त्यांची सुद्धा सीआयडीच्या पथकाकडून सध्या चौकशी केली जाते। शिवाय वाल्मिक कराड याच्या पत्नीला चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती आहे। या संदर्भातली अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेंद्र मुधोळकर यांच्याकडून। महेंद्र, काय सांगाल, सध्या त्या ठिकाणी कुणाकुणाची चौकशी सुरू आहे, काय अपडेट्स मिळतात? मोहिनी, नक्कीच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आता 18 दिवस होत आहेत, मात्र 3 आरोपी अद्याप फरार आहेत। आरोपींना पकडण्यासाठी सीआयडीचं पथक असेल, स्थानिक पोलिसांचं पथक जे असेल ते अथक परिश्रम करताना आपल्याला पाहायला मिळते, तरी देखील आरोपी सापडत नाहीत। त्यामुळे सीआयडीचे जे अपर पोलीस महासंचालक आहेत ते देखील या ठिकाणी तळ टोकून आहेत। या आताच थोड्या वेळापूर्वी सीआयडीचे जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत सचिन पाटील ते देखील या ठिकाणी होते आणि हे बीड शहर पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनमध्ये जर बघितलं गेलं तर सीआयडीकडनं वाल्मिक कराड यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना बोलवण्यात आलं। त्यांची चौकशी झाली, जवळपास 40 मिनिट त्यांची चौकशी झाली आणि चौकशीनंतर त्यांना त्यांची सुटका केलेली आहे। आणि आतमध्ये जर बघितलं तर अक्षरशः पोलीस जाण्यास मज्जाव करतात। मात्र ही बिल्डिंग आहे, आतमध्ये राजेश्वर चव्हाण जे आहेत त्यांची चौकशी सध्या सुरू आहे। विशेष म्हणावं लागेल, वाल्मिक कराड यांचे 2 जे अंगरक्षक आहेत त्यांची देखील जे पोलीस चौकशी आहे, सीआयडी चौकशी आहे, इथं होताना पाहायला मिळतंय। आता त्या चौकशी अंती नेमकं राजेश्वर चव्हाण कुणाच्या संपर्कात होते का, अंगरक्षकांकडे कुणाची माहिती होती का, त्याची उकल जे काढणं सध्या तरी सुरू आहे। मोहिनी, अगदी नक्कीच महेंद्र, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। नक्की हे होते सीआयडीचे ऑफिसर होते। आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने त्यांनी चौकशी केलेली आहे। चौकशीनंतर वाल्मिक कराड यांच्या ज्या पत्नी आहेत त्यांना सोडून देण्यात आलेलं आहे। मात्र आतमध्ये जर बघितलं, मी सध्या शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे, आतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत ते राजेश्वर चव्हाण त्यांची देखील चौकशी जी आहे आता इथं सुरू करण्यात आलेली आहे। त्यांच्यासोबत वाल्मिक कराड जे आहेत त्यांचे जे 2 अंगरक्षक आहेत त्यांची देखील चौकशी या पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे। सीआयडीचं जे पथक आहे, सीआयडीचे पोलीस अधीक्षक जे आहेत ते या पद्धतीनं आहेत। आतमध्ये जाण्यासाठी मीडियाला मज्जाव करण्यात आलेला आहे, तशा पद्धतीनं सिक्युरिटी देखील बाहेर या ठिकाणी लावण्यात आलेले। एकंदरीत बघता हळूहळू जे सीआयडीचे जे अधिकारी आहेत ते चौकशीसाठी वाल्मिक कराड असतील किंवा त्यांच्यासोबत असलेले जे कोणी त्यांचे मित्र असतील त्यांच्या सर थोडं काय जे राजेश्वर चव्हाण आणले आता सध्या राजेश्वर चव्हाणांची काही चौकशी वगैरे काही सांगण्यात वाल्मिक कराड यांच्या पत्नीला सोडले, आता चौकशी करू तरी पण थोडं सांगितलं सर सीडीआर काढलेत का सर? पण या प्रकरणामध्ये किती दिवसात तपास होईल? नो कमेंट्स सर, ते सीडीआर काढून काहीतरी समजलं? सीडीआरची काही चौकशी झाली सर? नो कमेंट्स।